नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, आपण आज नवीन प्लेलिस्ट चालू करतोय, ती म्हणजे फायनान्स. मित्रांनो, फायनान्स हा सब्जेक्ट कुठेच शिकवला जात नाही आपल्याला. ना शाळेमध्ये, ना कॉलेजमध्ये, ना कोणत्याच विद्यापीठामध्ये शिकवला जातो. मित्रांनो, त्यामध्येही आपण जाणून घेणार आहोत. पहिला सब्जेक्ट आहे आपला लोन. मित्रांनो, लोन फ्री व स्ट्रेस फ्री लाईफ हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लोन वाईट नाही, पण चुकीचं लोन हे घातक ठरू शकतो. मित्रांनो, तुमचंही लोन असणार आहे. प्रत्येक सामान्य माणसाला कोणतं ना कोणतं लोन असतं. उदाहरणार्थ जगायला गेलं तर होम लोन असते, कार लोन असते, पर्सनल लोन असते, क्रेडिट कार्डचं लोन असते, असे मल्टिपल लोन असतात. पण मित्रांनो, आपण काय करतो, एक लोन क्लोज करायला आपण दुसरं लोन काढतो, दुसरं लोन क्लोज करायला तिसरं लोन काढतो. यामुळे आपण लोनच्या चक्रामध्ये अडकून जातो. त्या लोनच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. एक निर्णय हा तुमचा आयुष्याचं संपूर्ण आर्थिक नियोजन बदलू शकतं. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे जयसिंगपूर नगरीचे नामवंत टॅक्स कन्सल्टंट, सोशल वर्कर आणि पॉलिटिशियन सुदर्शन कदम साहेब. नमस्ते साहेब. तुमचं पहिला पॉलिटिकल ॲस्पिरंट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदा आम्हाला तुमचं परिचय करून द्या. मी सुदर्शन सदाशिव कदम जयसिंगपूरमध्ये गेली 25 वर्ष इन्कम टॅक्स व जीएसटी सल्लागार म्हणून काम करतो. मित्रांनो, आजचं सेशन हे 2 सेशनमध्ये होणार आहे. पहिल्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत, की लोनच्या ट्रॅपमध्ये आपण कसं अडकला जातो आणि दुसऱ्या ट्रॅपमध्ये, की लोनच्या ट्रॅपमधून आपण कसं बाहेर पडता येईल, हे आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण पहिल्या पार्टला चालू करूया. साहेब, आम्हाला पहिल्यांदा सोप्या भाषेत सांगा, की गुड लोन कोणतं असते आणि बॅड लोन कोणतं असते? लोनच्या बाबतीत असं आहे की ज्या कर्जापासून घेतलेल्या कर्जाचा ज्या कारणासाठी आपण विनियोग केलेला आहे त्याच्यापासून आपल्याला जर उत्पन्न मिळत असेल ते कर्ज गुड कर्ज असं म्हणता येईल. आणि ज्या कर्जापासून आपल्याला उत्पन्न मिळत नाही अशा कर्जाला बॅड लोन म्हटलं जाईल. परंतु आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, गाडी घ्यायची आहे, याच्यासाठी आपण कर्ज घेतो. पण त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळत नसलं तरी त्याच्यापासून आपल्याला मानसिक समाधान मिळतं. बहुतांश वेळेला अशी कर्ज घ्यावी लागतात, परंतु त्याचं योग्य जर आर्थिक नियोजन केलं तर ते कर्जही आपण योग्य पद्धतीनं भागवू शकतो. परंतु ज्या कर्जापासून त्या विनियोगापासून आपल्याला उत्पन्न मिळतं अशा कर्जाला आपण साधारणतः गुड लोन असं साहेब, म्हणतो. फॅन्सी लाईफस्टाईलमुळं मिडल क्लास हा जास्त लोनच्या जाळ्यामध्ये अडकत आहे. तुम्ही त्यांना काय सांगाल? यामध्ये असं आहे की आपल्याला मिळत असलेलं उत्पन्न विचारात घेऊन ज्या कर्जाची आपण योग्य पद्धतीने परतफेड करू शकतो. म्हणजे साधारणतः त्याचा रेशो असा आहे की आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 20% जास्त कर्जाचा हप्ता असला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीनं कर्ज घेतलं पाहिजे. उत्पन्नापेक्षा जास्त जर कर्जाचा हप्ता व्हायला लागला तर अशा वेळी बऱ्याचदा लोक आर्थिक अडचणी येतात. आणि सध्या फॅन्सी लाईफस्टाईलचा एक मध्यम वर्गीयामध्ये जास्तीत जास्त विशेषतः कल दिसतोय की फॅन्सी गाड्या घेणं मुलांच्या तरुण मुलांच्या बाबतीत अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अशी उदाहरणं आपल्या समोर येत आहेत. तर अशा वेळी फॅन्सी लाईफस्टाईलच्या नादामध्ये अवास्तव कर्ज घेतलं जातं. एक कर्ज भागवण्यासाठी दुसरं जास्त व्याजाचं कर्ज घेतलं जातं आणि मग अशा कर्जाच्या ट्रॅपमध्ये तरुणाई अडकताना दिसत आहे. तर याच्यावर थोडं आवर घालणं आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक आहे. साहेब, आता मोबाईलच्या ॲपवरती इन्स्टंट लोन मिळत आहे. त्यामुळं लोनचं घेण्याचं प्रमाण जास्त वाढत आहे आणि ते जास्त टक्क्यानं मिळत आहे. मग ह्याला कसं आवर घालता येईल? आता सध्या आपण पाहतोय की अनेक विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्या अतिशय सुलभ पद्धतीनं अगदी मोबाईलच्या एका क्लिकवर केवायसी पूर्ण करून लोन देत आहेत. पण अशा पद्धतीनं योग्य चांगली कंपनी न शोधता चुकीच्या कंपनीकडून घेतलेलं कर्ज भविष्यामध्ये अतिशय घातक ठरू शकतं. तर अवास्तव व्याजाचा दर सुलभ पद्धतीनं त्वरित कर्ज दिलं जातं, परंतु त्याच्यावर अवास्तव व्याजाचा दर आकारला जातो आणि त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची अनेक उदाहरणं समोर यायला लागली. आणि ह्याचा सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर त्याची नोंद सिबिलला होत असल्यामुळं सिबिल स्कोअर खराब होतो आणि मग भविष्यात तुम्हाला दुसरा लोन मिळण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यामुळं अशा कर्जापासून अतिशय सावध राहिलं पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की अशी कर्ज घेतलीच नाही पाहिजेत की जी मोबाईलवरनं सहजासहजी उपलब्ध होतात. चांगल्या कंपनीची खातरजमा केल्याशिवाय अशा प्रकारचे कर्ज घेऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. साहेब, या लोनमुळं मानसिक तणाव जास्त वाढत आहे लोकांचा. मग कर्ज आणि लोन ह्याचा कसं संबंध साधता येईल? आता याच्यामध्ये असं आहे की मुळात आपल्याला जेवढा हप्ता भरण्यासाठी शक्य आहे
तितकंच कर्ज घेतलं पाहिजे. अतिरिक्त कर्जाचा बोजा झाला आणि महिन्याला जर हप्ते भरण्यासाठी अडचण यायला लागली तर त्याचा निश्चित आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मग कर्जाच्या तणावाखाली माणूस स्वतःच आनंदी आयुष्य गमावून बसतो. त्यामुळं जेवढ्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आपल्या उत्पन्नामधनं शक्य आहे इतकंच कर्ज घेतलं पाहिजे. अतिरिक्त कर्जाचा बोजा करून घेऊन मानसिक तणावात राहणं अतिशय चुकीचं आहे. मित्रांनो, आता आपण बघितलं आहे की लोनच्या ट्रॅपमध्ये आपण कसं अडकत जातोय. आता आपला दुसरा सेशन चालू होते की ह्या लोनच्या ट्रॅपमधून कसं बाहेर पडता येईल. साहेब, ह्या लोनच्या ट्रॅपमधनं बाहेर पडायचं असली तर पहिली स्टेज काय असणार आहे? अतिशय सगळ्यात महत्वाचं असेल तर जास्त व्याजाचे कर्ज अगोदर भागवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या असलेल्या कर्जांचा एक एक्सेल मध्ये शीट तयार करायचा. त्याचा 1, 2, 3, 4 प्रमाणे जास्त व्याजापासून खालच्या कमीत कमी व्याजापर्यंत कर्व तयार करणं आणि जास्त व्याज असलेली कर्ज लवकरात लवकर भागवणं हे कर्जमुक्तीसाठी अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर दीर्घ मुदतीचे कर्ज ज्यांनी घेतलेले आहेत त्यांनी जर शक्य झालं तर वर्षाला एक ईएमआय जास्त भरणं. त्याच्यामधनं आपण कर्जाची 25 ते 30 वर्षाची मर्यादा अतिशय 15 वर्षांमध्ये सुद्धा ते कर्ज भागवलं जाऊ शकतं किंवा वर्षाला असलेल्या एकूण हप्त्याच्या 10% जादा रक्कम जर कर्जाला भरली, कारण सुरुवातीला व्याज जास्त जात असते आणि हप्ता मुद्दल कमी जात असते. जर तुम्ही सुरुवातीपासून मुद्दलामध्ये जास्त रक्कम भरायला लागला तर निश्चितच कर्जाची मुदत ही कमी होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात व्याज वाचू शकताय. तर जास्तीत जास्त 10 ते 11% ह्याच्यापेक्षा जास्त व्याजानं कर्ज असू नये. अगदीच नाईलाज झाला तर महिन्याला 1% म्हणजे वार्षिक 12% पेक्षा जास्त दरानं कर्ज घेणं सध्याच्या परिस्थितीला अजिबात योग्य नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पहिला जास्त इंटरेस्ट आणि जास्त लोन असलेलं पहिला भरलं पाहिजे. ही पहिली स्टेज आपली. 100%. साहेब, लोन घेताना सगळ्यात मोठी चूक कोणती होते व त्यावर काय उपाय केला पाहिजे? बऱ्याच वेळेला कर्ज घेताना काही आपल्या अनावधानानं किंवा जाणीवपूर्वक काही चुका होतात. त्या चुका टाळल्या तर आपल्याला त्याचा भविष्यामध्ये फार फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कर्ज घेत असताना त्याची असलेली मुदत, त्याच्यासाठी असलेला व्याजाचा दर, त्याचबरोबर काही हिडन चार्जेस त्याच्यामध्ये लागलेले असतात. तर कर्जासाठी प्रोसेसिंग फी किती असते, त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रीपेमेंट चार्जेस. जर कर्ज आपण अतिरिक्त कर्जामध्ये मुद्दलामध्ये रक्कम भरत असताना बऱ्याच बँका, पतसंस्था किंवा फायनान्स कंपन्या ह्या अतिरिक्त त्याला चार्ज भरून घेतात. तर त्यांचे जे नियम आहेत ते नियम अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करून वाचून त्याच्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी कर्ज घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे हिडन चार्जेस काय काय आहेत किंवा व्याजदर काय आहे, तो वार्षिक आहे की सामायिक हे पहिला बघितलं पाहिजे आणि मगच लोनच्या प्रोसेसला गेलं. बरोबर, 100%. साहेब, आम्हाला ही स्नोबॉल मेथड काय आहे हे जरा समजून सांगा. स्नोबॉल मेथडमध्ये असं आहे की आपल्याला कर्ज भागवण्याचा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी छोटी कर्ज अगोदर भागवायची. भले त्याच्या जास्त व्याजाचं कर्ज पाठीमागे राहिलं तरी आपल्याला कर्जमुक्तीचा आनंद जसा जसा मिळत जाईल तसा आपला आत्मविश्वास वाढत जातो. त्यामुळं छोटी जी कर्ज आहेत ती पहिल्यांदा भागवायची. ह्या पद्धतीचा प्रमुख उद्देश आहे. म्हणजे स्नोबॉल मेथड हे आहे की पहिलं छोटी कर्ज भागवायची आणि जसा आपल्याला आत्मविश्वास निर्माण होतो की मी कर्ज भागवू शकतो, तसं कॉन्फिडन्स यायला लागतो आणि मग छोटी कर्ज हळूहळू संपत मोठ्या कर्जाकडे वळायचं आणि ती कर्ज भागवण्याच्या पाठीमागे लागायचं. हे एक चांगली मेथड. चांगली मेथड. असं समाजामध्ये असं दिसून येते की एक लोन क्लोज करायला दुसरं लोन घेतात, दुसरं लोन घ्यायला तिसरं लोन क्लोज करायला घेतात. त्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे? ह्याच्यामध्ये असं आहे की आपण बघतोय की खरं तर 6 महिन्याचं उत्पन्न म्हणजे 6 महिन्याचा आपला जेवढा खर्च आहे तेवढी रक्कम ही राखीव निधी असला पाहिजे, इमर्जन्सी फंड म्हणून ठेवला पाहिजे. परंतु बऱ्याच लोकांचं या बाबतीत दुर्लक्ष होतंय आणि मग विशेषतः आकस्मिक होणाऱ्या खर्चामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी होणारा खर्च आणि एखाद्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं तर त्यासाठी आवश्यक असलेला पुरेसा विमा संरक्षण असत नाही. त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हायला लागलंय. म्हणजे कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्ती आजारी पडला तर त्याच्यासाठी आवश्यक विमा संरक्षण असण्यासाठी एक हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी आणि घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं तर पूर्ण फॅमिली आर्थिकदृष्ट्या अडचण येते. त्याच्यासाठी त्यांचा टर्म इन्शुरन्स असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे जर योग्य नियोजन असेल तर आलेल्या आकस्मिक अडचणीला आपण मात करू शकतो. या दृष्टीनं याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. एक लोन घेण्यासाठी त्याचा हप्ता भागवण्यासाठी दुसरं लोन घेण्याची बऱ्याच वेळेला काही लोकांना आवश्यकता वाटते. तर हे करणं अतिशय चुकीचं आहे. खरं तर आपल्या उत्पन्नामधनं कर्जाचा हप्ता जात असेल तर आपल्याला हप्ता भरण्यासाठी अडचण येत नाही. परंतु काही वेळेला
येणारी रक्कम मागे पुढे होती आणि मग एक हप्ता कर्ज भागवण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागते. हे कशासाठी असायला पाहिजे तर एक कर्ज भागवण्यासाठी दुसरं कर्ज काढायला लागत असेल, तर जुनं कर्ज जास्त व्याजाचं आहे ते भागवण्यासाठी नवीन कर्ज घेतलं तर ते चुकीचं नाही. कारण आपलं व्याज वाचत असते त्याच्यामध्ये. परंतु योग्य आर्थिक नियोजन आणि उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळं एका कर्जाचा हप्ता भरण्यासाठी जर दुसरं कर्ज काढायला लागत असेल, तर आपण थोडं कुठं तर आर्थिक नियोजन चुकतंय असं समजून योग्य ती पावलं त्याच वेळी उचलली पाहिजेत. काही वेळेला बऱ्याच वेळेला आपण अनुत्पादक काही गोष्टी घरामध्ये असतात, की ज्याची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न निर्माण करून आपण ते कर्ज भागवू शकतोय. आपण बऱ्याच वेळेला खरं तर माझं असं प्रामाणिक मत आहे, की भावनिक होऊन आर्थिक व्यवहार केले तर माणसाची आर्थिक अडचण येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आर्थिक नियोजन करत असताना भावनिक व्हायची आवश्यकता नाही. अतिशय कठोर आर्थिक योग्य ते नियोजन केल्यानंतरच आपण आर्थिक शिस्त लागू शकते. बऱ्याच वेळेला आपण मित्र, नातेवाईक, संबंधित लोकांना उसवणार पैसे देतो आणि ते पैसे आपल्या वेळेत परत न आल्यामुळे सुद्धा अनेक लोक अडचणीत आलेले आहेत. एखाद्या आर्थिक व्यवहारामध्ये योग्य ती काळजी न घेता, कागदपत्रांची तपासणी न करता गुंतवणुकी केल्या जातात आणि अशा गुंतवणुकी अडकल्या की योग्य आर्थिक नियोजन होत नाही. त्यामुळं कोणत्या प्रकारची गुंतवणूक करताना, प्रॉपर्टी खरेदी करताना अतिशय काळजीपूर्वक योग्य कागदपत्रांची तपासणी करूनच करणं अत्यंत आवश्यक आहे. साहेब, आपल्या खर्चावरती कसं कंट्रोल ठेवलं पाहिजे त्यामुळे की आपल्याला लोन लवकर रिपे करता येईल? उत्पन्न मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. त्याच्यामध्ये एक प्रत्यक्ष उत्पन्न मिळवणं आणि खर्चात बचत म्हणजे सुद्धा उत्पन्नच आहे. त्यामुळं खर्च आवश्यक तो खर्च करणं आवश्यकच असते, परंतु अनावश्यक खर्च टाळणं. बऱ्याच वेळेला भावनेच्या भरात काही अमर्यादित खर्च होतात आणि ते खर्च वाचवले आणि त्या वाचवलेल्या पैशामधनं तुम्ही जर अतिरिक्त कर्जाच्या हप्त्याला ते पैसे लावू शकला, म्हणजे बऱ्याच पगारदार लोकांना दिवाळीचा बोनस येतोय. त्या अशा बोनसमधनं आपण ती रक्कम कर्जाला वापरू शकतो. किंवा इतर वेळेला काही आकस्मिक जर उत्पन्न मिळालं, तर ते उत्पन्न इतर मार्गासाठी खर्च न करता ती रक्कम आपण जर कर्ज खात्याला भरली, तर मोठ्या प्रमाणात व्याज वाचू शकतं. त्यामुळं अतिशय काटेकोरपणे खर्च करणं हे अतिशय आवश्यक आहे. ह्या आत्ताच्या सध्याच्या घडीला कोविड नंतर मी विशेषतः बघतोय, की कोविड नंतर अनेक मध्यमवर्गीय लोक, आर्थिक अडचणीत लोकांचं उत्पन्न कमी झालं आणि मग ज्यावेळी आपलं उत्पन्न वाढत नाही, तर त्याच वेळेला खर्चावर अंकुश ठेवणं आणि खर्चामध्ये बचत करणं, अनावश्यक खर्च टाळणं अतिशय आवश्यक असते आणि त्याची आपण अतिशय काटेकोरपणे शिस्त लावून घेणं आवश्यक आहे. साहेब, एखादं एक्स्ट्रा इन्कम कसं वाढवता येईल की त्यामुळे लोन लवकर रिपे करता येईल? खरं तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, की याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर उत्पन्नाबरोबर काही लोकांनी साइड बिझनेस करून अतिरिक्त उत्पन्न मिळवावं. अतिरिक्त उत्पन्न जर मिळालं, तर आपल्या रेग्युलरच्या उत्पन्नाच्या मार्गामध्ये त्याची भर पडून आपल्याला ते आर्थिक फार मोठा लाभ होऊ शकतो. तर त्याच्या दृष्टीनं 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, की आपल्याला एखादा छंद असतो. त्या छंदातनं आपण एखादा छोटा-मोठा व्यवसाय जर कुणाला काही करायचा असेल, तर तो व्यवसाय पार्ट टाईम बिझनेस करून सुद्धा उत्पन्न मिळवता येतं. त्याचबरोबर आपलं घर आहे, अतिरिक्त घरामध्ये काही 2-3 खोल्या असतील, तर त्या भाड्याने देऊन त्याच्यापासूनच उत्पन्न मिळवता येऊ शकतं. कुणाला खरं तर शेअर ट्रेडिंग हा अतिशय रिस्की आहे, परंतु योग्य ज्ञानाचा फायदा घेऊन बरीच लोकं थोडंफार त्याच्यामधनंही उत्पन्न मिळवू शकतात किंवा योग्य गुंतवणूक करून त्या गुंतवणुकीमधनं अतिरिक्त उत्पन्न मिळवलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड आहेत, शेअर्स सांगितलं. बँकेमध्ये अतिरिक्त उत्पन्नाचे काही बँकेमध्ये ठेव ठेवून त्याच्यापासूनच्या व्याजापासूनच अतिरिक्त उत्पन्न अशा पद्धतीचे वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग शोधून ज्यांना जे जे शक्य आहे त्या पद्धतीने त्यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामधून फास्ट रिकव्हर करता येईल लोन. त्यामधनं मग आर्थिक उत्पन्न वाढून आपण योग्य आर्थिक नियोजन करू शकतो. तर आता हप्त्याची रक्कम ठरलेली असते, पण त्याच्यापेक्षा जास्त हप्ता भरला किंवा हप्त्याचे डबल हप्ते भरले, तर त्या पद्धतीने जर भरत गेलं तर कसं रिकव्हर लवकर होईल? 100% हा लवकरात लवकर कर्जमुक्तीसाठीचा अतिशय महत्वाचा एक मार्ग आहे, की याच्यामध्ये आपण रेग्युलर दरमहा कर्जाचा हप्ता आपल्या बँकेच्या खात्यामधनं कट होतो किंवा आपल्याला दिलेला हप्ता आपण बँकेमध्ये जाऊन भरत असतोय. त्याच वेळेला एकतर वार्षिक जे आपण हप्ते भरतोय, 12 हप्ते भरतोय, तर त्या 12 हप्त्याबरोबर वार्षिक एक जादा हप्ता भरला किंवा टोटल वार्षिक ईएमआयच्या 10% जादा रक्कम जरी कर्ज खात्याला प्रत्येक वर्षाला आपण भरत गेलो, तर व्याजामध्ये फार मोठ्या प्रमाणात बचत होऊन 25 वर्षाचं कर्ज 15 वर्षांमध्ये सुद्धा रील होऊ शकते. मोठ्या कर्जाच्या बाबतीतच म्हटलं तर 30 ते 40% व्याजामध्ये बचत ह्या मार्गाने होऊ शकते. त्यामुळं लोकांनी जास्तीत जास्त एक हप्ता किंवा प्रत्येक महिन्याला 10% जादा रक्कम कर्जाला भरण्याचा निश्चित विचार केला पाहिजे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करून लवकरात लवकर कर्जमुक्तीसाठी हा मार्ग अतिशय उत्तम आहे.
म्हणजे एक हप्ता एक्स्ट्रा भरायचा किंवा 10% एक्स्ट्रा भरायचा. 10% त्यामुळे आपलं लोन पिरियड पण कमी होईल आणि इंटरेस्ट पण कमीच. खूप इंटरेस्ट फार वाचतंय त्याच्यामध्ये. साहेब, हे लोनचं रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं आहे काय? व ते कधी केलं पाहिजे? लोनचं रिस्ट्रक्चर करणं अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कर्ज घेत असताना व्याजाचा दर जास्त असतोय. आरबीआयच्या नियमाप्रमाणे ज्यावेळी रेपो रेट कमी जास्त होतो त्यावेळी व्याजाचे दर कमी जास्त होतात. आणि मग अ, वयाचा विचार करता आपल्याला जर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असेल किंवा कर्जाचा हप्त्याचा व्याज दर कमी होत असेल तर अशा वेळी रिस्ट्रक्चर करून प्रसंगी आपल्याला जास्त व्याजाचे कर्ज भागवण्यासाठी जर आपलं पूर्वी घेतलेलं कमी व्याजाचं कर्ज संपत आलं असेल तर जास्त व्याजाचे कर्ज भागवण्यासाठी सुद्धा नवीन कमी व्याजाचं कर्ज घेऊन रिस्ट्रक्चर करणं हे अतिशय आवश्यक असते. प्रत्येकानं आपलं आर्थिक नियोजन बघून त्या पद्धतीनं वेळोवेळी रिस्ट्रक्चर करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं बारकाईनं. हप्ते जर कमी होत असतील म्हणजे व्याज जर कमी झाला असेल तर बँकेकडून हप्ता कमी केला जातोय का नाही, किंवा दुसरीकडे जर कमी व्याजामध्ये कर्ज मिळत असेल तर आता जिथं जास्त व्याजाचं कर्ज आहे ते ट्रान्सफर करून दुसरीकडनं कमी व्याजामध्ये कर्ज घेणं आणि कर्जाचं रिस्ट्रक्चर करणं आवश्यक असते. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे हाऊसिंग लोनला प्रीपेमेंट चार्जेस घ्यायचे नाहीत असं आरबीआयचं सर्क्युलर आहे. त्यामुळे कुठल्याही बँकेमध्ये जर तुमच्याकडनं हाऊसिंग लोनचा हप्ता भरण्यासाठी अतिरिक्त जर पैसे आकारले जात असतील तर अशा वेळी ते सर्क्युलर दाखवून त्यांना आपण प्रीपेमेंटसाठी चार्जेस लावायचे नाहीत हा नियम त्यांना सांगून ते सर्क्युलर देऊन त्याचाही लाभ घेतला पाहिजे. विशेषतः जिथं राष्ट्रीयकृत बँका असतील तिथं हाऊसिंगचे रेट व्याजदराचे कमी आहे. आणि जर तुम्ही नॅशनलाइज बँकेच्या ऐवजी जर दुसऱ्या कुठल्या बँकेकडनं पतसंस्थेकडनं कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज बँकेमध्ये टेकओव्हर करून कमीत कमी व्याजामध्ये कर्ज घेणं हे अतिशय आवश्यक आहे. अशा वेळी रिस्ट्रक्चर करून नवीन कर्ज वाढीव घेऊन जास्त व्याजाचे कर्ज भागवणं हेही वेळोवेळी लक्ष ठेवणं आवश्यक असतं. म्हणजे साहेब, तुमचं असं म्हणणं आहे की एक लोन क्लोज करायला दुसरं लोन घेतलं पाहिजे, पण इंटरेस्ट रेट कमी असला पाहिजे. साहेब, वन टाइम सेटलमेंट करणं योग्य आहे का अयोग्य आहे? वन टाइम सेटलमेंट करताना 2-3 गोष्टीची विशेषतः काळजी घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला वन टाइम सेटलमेंट ही आपण व्याज बँकेकडनं वाचावं म्हणजे व्याजामध्ये सूट मागण्यासाठी मी वन टाइम पैसे भरतो आणि मला व्याजामध्ये सवलत द्या. अशा पद्धतीची ज्यावेळी मागणी करतो त्यावेळी ह्याच्यामध्ये एक फार मोठा धोका आहे की अशी वन टाइम सेटलमेंट केली तर ते बँक सिबिलला त्याचा इफेक्ट होतोय. त्यामुळे आपला सिबिल खराब होऊ शकतो. त्यामुळे वन टाइम सेटलमेंट कधी करावी? आपल्याला पूर्ण लोन क्लोज करायचं आहे स्वतःकडचे पैसे घालून कोणत्याही प्रकारची व्याज माफीची सवलत न मागता की ज्याचा सिबिलमध्ये इफेक्ट होणार नाही. परंतु ते कर्ज जर कमी व्याजाचं असेल तर ते कर्ज न भागवता जर आपण कमी व्याजाने कर्ज घेतलं असेल आणि त्याच्यापेक्षा बाहेर जर ठेवीचं व्याज जर जास्त असेल तर अशा वेळी ते कर्ज न भागवता आपण त्या रकमेची ठेव ठेवून अतिरिक्त 1-2% व्याजाचा बेनिफिट सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी वन टाइम सेटलमेंट योग्य होत नाही. त्यामुळं ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने वन टाइम सेटलमेंट करताना विचारात घेतल्या पाहिजे. साहेब, सेव्हिंगची हॅबिट कशी लावली पाहिजे त्यामुळे लोनचं रिक्वायरमेंट कमी लागली पाहिजे त्या व्यक्ती? आपल्याला खरं तर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं की भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की सगळे खर्च भागवल्यानंतर शिल्लक राहिले तर बचत करायची. खरं तर हे 100% उलट केलं पाहिजे. अगोदर तुम्ही आलेल्या उत्पन्नामधनं बचत करून किंवा समजा तुम्हाला एक ₹10,000 पगार आहे आणि त्याच्यामधनं आपण ₹2,000 महिन्याला फिक्स आरडी किंवा एसआयपी करतोय की ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स घेतोय. तर आपलं मासिक उत्पन्नच ₹8,000 आहे असा विचार करून त्या ₹8,000 मध्ये खर्च भागला पाहिजे. आपण काय करतोय की ₹10,000 पगारामधनं पहिल्यांदा सगळे खर्च झाल्यानंतर जर शिल्लक पैसे राहिले तर बचत करतोय. बचत ही भविष्यामध्ये आपल्याला आकस्मिक खर्चासाठी किंवा आर्थिक प्रगतीसाठी काही मोठ्या गोष्टी करण्यासाठी बचत अतिशय महत्वाची असते. त्यामुळं बचतीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. इमर्जन्सी फंड म्हणून 6 महिन्याची रक्कम ही अतिरिक्त आपल्याकडे सेव्हिंग असायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आकस्मिक कोविड सारखी जर काही एखादी आपत्ती आली तर त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक स्थावर होण्यासाठी, स्थिर स्थावर होण्यासाठी अशा पैशांची आवश्यकता असते. त्यामुळं बचत एकतर म्युच्युअल फंड आहेत, बँक एफडीज आहेत, शेअर्स आहेत, बँकेमध्ये ठेवी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ज्याच्यामध्ये करमाफ व्याज, इन्कम टॅक्सला करपात्र नसलेलं व्याज अशा प्रकारच्या सवलती असतात. आता 12 लाख रुपये पण इन्कम टॅक्स माफ केलेला असल्यामुळं बऱ्याच लोकांचा ज्यांचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त होतं त्यांचं उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी आहे, त्यांचा लाख 1.5 लाख रुपये इन्कम टॅक्स वाचलेला आहे. तर ती इन्कम टॅक्स वाचलेली रक्कम खरं तर आता सेव्हिंग म्हणून ठेवली पाहिजे. तर अशा मध्यमवर्गीय लोकांनी अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी करून एक मोठी बचत दीर्घकाळामध्ये गुंतवणूक करून होऊ शकते. म्युच्युअल फंडामध्ये 5 वर्षांनंतर साधारण 10 वर्षांनंतर फार मोठे रिटर्न्स मिळतात.
आणि ठेवीच्या व्याजापेक्षा सुद्धा चांगली बचत त्याच्यामध्ये होऊ शकते. असंही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणं आवश्यक किंवा चांगल्या कंपनीचे शेअर्स घेणं आणि ते दीर्घ मुदतीसाठी घेणं. दीर्घ मुदतीसाठी चांगल्या कंपनीचे एक कॅटेगरीचे शेअर्स घेऊन त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. साहेब, फायनान्शियल लिटरसी हे आपल्याला शाळेपासून सुरुवात केली पाहिजे काय? 100% आपलं म्हणणं बरोबर आहे. मी आता अनेक लोक बघतोय की जे प्रचंड पैसे मिळवतात, परंतु फायनान्शियल लिटरसीच्या अभावामुळे आर्थिक नियोजन चुकायला लागलेलं आहे किंवा विशेषतः कॉमर्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना ह्या बाबतीतलं थोडंफार नॉलेज असते, पण इतर जे काही पदवीधर विद्यार्थ्यांना या पद्धतीचं नियोजन नसल्यामुळं विशेषतः माझं असं प्रामाणिक मत आहे की फायनान्शियल लिटरसी ही शालेय जीवनापासून त्याची माहिती दिली गेली पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये तो विषय असला पाहिजे. त्याचबरोबर ह्या बचतीच्या सवयी लावणं, चांगलं कर्ज, वाईट कर्ज, ह्या पद्धतीची सगळी माहिती शालेय जीवनापासूनच लोकांना असणं आवश्यक आहे. विद्यार्थी दशा त्याची ती माहिती मिळाली, तर ज्यावेळी एखादा विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय आणि नोकरीमध्ये पैसे मिळवायला लागतो, त्यावेळी त्याला ह्या आर्थिक नियोजनाबाबतची योग्य माहिती मिळाली, तर तो भविष्यात अतिशय चांगलं आर्थिक नियोजन करू शकतो. म्हणजे आपल्याला फायनान्शियल हा सब्जेक्ट कुठंच नाही शिकवला. आपल्याला इकॉनॉमी शिकवलं जाते, पण फायनान्स हा सब्जेक्ट कुठंच नाही. फायनान्शियल लिटरसी हा खरं तर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे. पैसे मिळवण्याबरोबरच योग्य आर्थिक नियोजन असणं लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या आर्थिक नियोजनामुळं अनेक लोक कर्जबाजारी झालेली आहेत. याबाबतची अनेक उदाहरणं आपण पाहतोय. त्यामुळे फायनान्शियल लिटरसी शासनानं खरं तर हा प्राधान्यक्रमाने विषय घेऊन शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबर हा विषय शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. साहेब, जेव्हा एखादा व्यक्ती लोन फ्री होते, मग त्याची ग्रोथ तिथनं पुढे कशी वाढू शकते? कर्जमुक्त झाल्यानंतर मासिक कर्जाच्या हप्त्याचे जे पैसे वाचतात, त्या पैशामधनं बचत करून किंवा आता आपण बघतोय की सोन्याचे दर प्रचंड वाढलेले आहे. तर आर्थिक नियोजनामध्ये ज्या लोकांनी पूर्वी 5,000 तोळ्यापासून सोनं होतं आणि थोडं 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 प्रत्येक वर्षी सोनं घेत आले, आज त्यांची एक अतिशय चांगली गंगाजळी सोन्यापासून निर्माण झालेली आहे. आणि सोनं ही अशी गोष्ट आहे की आकस्मिक आवश्यकता लागेल त्यावेळी आपल्याला सोन्यापासून त्याच्यावर कर्ज काढता येते, ते मोडून त्वरित पैसे मिळतात. म्हणजे पैशाची तरलता, खेळतं भांडवल हातात असण्यासाठी सोन्यामधली गुंतवणूक ही अतिशय चांगली आहे. तर त्या दृष्टीनं कर्जमुक्त झाल्यानंतर वाचलेल्या कर्जाच्या हप्त्याचे पैसे योग्य ठेवीमध्ये गुंतवणे किंवा त्याची योग्य गुंतवणूक करणं. बऱ्याच वेळेला लोक स्थावर मालमत्ता घेतात, पण ती त्वरित विक्री करून पैसे लिक्विडिटी मिळत नाही आणि अशा वेळी आर्थिक अडचण येते. त्यामुळं सगळ्यामध्ये योग्य पैसे गुंतवणं, स्थावर मालमत्तेबरोबरच सोनं घेणं, बँकेमध्ये ठेव असणं, म्युच्युअल फंडामध्ये पैसे, दीर्घकालीन गुंतवणुकीबरोबर अल्पमुदतीच्या गुंतवणुकीत सुद्धा आपल्याला योग्य आर्थिक नियोजन आवश्यक असतात. त्याचबरोबर विमा पॉलिसीज, हेल्थ इन्शुरन्स, टर्म पॉलिसी अशा पद्धतीचे गुंतवणूक जर केली तर साधारणतः 50 वर्षापर्यंत कर्जमुक्त होऊन 50 ते 60 वर्षामध्ये योग्य बचत आणि अशा पद्धतीने कर्जमुक्त झाल्यानंतरच्या पैशाचा योग्य उपयोग केला तर 60 वर्षानंतर आपल्याला रिटायरमेंट नंतर अतिशय आर्थिक समृद्ध जीवन जगता येऊ शकते. साहेब, आमच्या चॅनल मार्फत तुम्ही सामान्य नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता? तर आपलं हे पॉलिटिकल ऍस्पिरंट या चॅनल मार्फत आपण आज ह्या आर्थिक विषयाबाबतची माझी मुलाखत घेतली. खर तर हा अतिशय समाजासाठी उपयुक्त, दिशादर्शक आणि समाजाला एक चांगलं आर्थिक नियोजन करण्यासाठीचा महत्वपूर्ण विषय तुम्ही घेतला, त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो. योग्य आर्थिक नियोजन असणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक मी बघितलेली आहेत की जी आयुष्यभर कष्ट करतात, परंतु म्हातारपणी अजिबात पैसे हातात नसतात आणि मग मुलांकडे पैसे मागायची वेळ येते. अशा वेळी जर योग्य पैसे हाताशी नसतील तर प्रचंड आर्थिक ओढाताणांनी हाल अपेष्ट सोसावे लागतात. तर योग्य आर्थिक नियोजन जर झालं तर आपल्याला समृद्ध, सुखी आणि तणावमुक्त आयुष्य जगता येते. कारण आर्थिक अडचणीमुळं आणि त्यामुळं समाजामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगण्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असते आणि पैसा हे अतिशय आपल्यासाठी जगण्यासाठीच एक मुख्य साधन असल्यामुळं लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन करून ज्या त्यावेळी जे काही शासनाचे बदललेले नियम असतील किंवा थोडं आर्थिक सजग होऊन स्पष्ट माझं असं मत आहे की आर्थिक निर्णय घेताना भावनिक न होता योग्य आर्थिक नियोजन केलं तर थोडस व्यवस्थित बचतीची सवय लावून घेतली आणि काटेकोर शिस्तबद्ध आर्थिक नियोजन केलं तर आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी बरोबरच सुखी आणि समृद्धी आयुष्य जगता येतं, असं या निमित्तानं मला संदेश द्यायचा. साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे आणि असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आपण असंच अनेक नवीन टॉपिकवरती कोणतेही बसूया. आता नवीन टॅक्स लॉ येतोय,
आपण त्याच्यावरती पण एखादी चर्चा अशीच घेऊया. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, हा पॉडकास्ट फक्त ऐकण्यासाठी नाही तर तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या एका अशा मित्राला शेअर करा की ते लोनच्या तणावामध्ये आहे. अशा वास्तववादी चर्चेसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेअर करा. मित्रांनो, तुमचंही कुठलं लोन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्याच्यावर नक्की सोल्युशन देऊ. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.